बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त सेवा आणि सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या चरणाच्या ठिकाणी होतो असे देहून वासे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आणि या अभंगाच्या माध्यमातून हरी आणि हर याच्यामध्ये कोणताही भेद नाही हा सांगणारा अभंग. सेवेची प्रस्तावना द्यायची म्हटलं तर आज आहे श्रावण शुद्ध एकादशी आणि श्रावण शुद्ध एकादशी असून आज आलाय सोमवार. म्हणजे बघा बर का, आजची एकादशी जो करेल त्याला एकादशी केल्याचंही पुण्य आहे आणि श्रावण सोमवार केल्याचंही पुण्य. पण वारकरी श्रावण सोमवार करतोच करतो महाराज. मगाशीच महाराजांनी अभंग कुठला घ्यायचा म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं व्रत एकादशी सोमवार न करती. बरोबर का नाही? व्रत एकादशी जो करतो त्याला सोमवार करावाच लागतो. पण काही काही असे आहेत जे सोमवार करतात पण एकादशी करत नाही. काही काही असे जे एकादशी करतात पण सोमवार करत नाहीत. पण त्याच्यासाठी ही पर्वणी, त्याच्यासाठी ही पर्वणी म्हणजे त्याच्या हातून सोमवारही घडलं आणि एकादशी पण घडली. बघा बर का, भगवंताचं असं नाही की बाबा आपण नाव घेताना आपण व्रत करताना नेम धर्म धरूनच करूनच करायला पाहिजे असं नाही. सहजासहजी जरी आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं सहजासहजी तरी सुद्धा त्याचं फल मात्र आपल्याला कसं प्राप्त होतं? शुद्ध प्राप्त होतं. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये वर्णन करताना म्हणतात महाराज, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. अरे कोणत्याही काळी कधीही कसंही केव्हाही कुठेही नामस्मरण करा. परिणाम काय? दोन्ही पक्षपाही उद्धरती. उद्धरणार आहेच, उद्धरणार आहे. त्या उद्धारण्यामध्ये कोणता दोष आहे का? नाही. कारण का? नाम सुलभ सोपे गोमट. नाम सुलभ आहे, सोप आहे, गोमट आहे आणि हे सगळ्याचं एकत्रीकरण असल्यामुळं तुम्ही व्रत करताना कसंही करा त्याचा परिणाम मात्र काय होणार आहे? योग्य तोच होणार आहे. आणि याला उदाहरण देताना अनेक उदाहरण आहेत महाराज. बघा, उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आमच्या किसू नानाचं उदाहरण. बरोबर का? किसू नाना वायर मधून लाईट वाहतीये, चालू आहे लाईट, तुमचा चुकून हात लागला काय आणि तुम्ही मुद्दामून हात लावला काय? परिणाम काय? एकच. परिणाम भिन्नता आहे का? नाही. तसं देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, व्रत कसंही करा, परिणाम मात्र तोच. हे लक्षात ठेवा. जल्पेन अट्टहासेवा. बरोबर का? गोड वर्णन केले. जल्पेन अट्टहासेवा. पुढे काय सांगितलं? पहेलिका. पहेलिका. आणि शेवटचं सांगितलं प्रहसनम वा. तुम्ही अट्टहासानं घ्या, चेष्टेनं घ्या, हसून घ्या किंवा कुणाची चेष्टा करायचे म्हणून घ्या. कसं जरी घेतलं तरी त्या नामाचं फल मिळतं. नामाचं फल मिळतं. म्हणून आज एकादशी आणि सोमवारी एकत्र आले. तुम्ही एकादशी करणारे आहात पण सोमवार करणारे नाहीत. तुम्ही म्हणा मला फक्त एकादशीच करायची, सोमवार करणार नाही. तुम्हाला दोघांचं फळ मिळणार आहे. एखादा माणूस असतो एकादशीच करणारा असतो, सोमवार करणार नसतो, त्यालाही दोघांचं फळ आहे. आणि दुसरा सोमवार करणारा असतो, एकादशी करणारा नसतो, त्याला सुद्धा काय आहे? दोन्हीही व्रताचं पुण्य. आणि हा असा मोहभाग्य अहोभाग्य अशा स्वरूपाचा दिवस आहे. आणि यासाठी अभंग घेतलाय. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहराला भेद आहे का हो? नाही. नाही. वाद करायची गरज आहे का? वाद करायची गरज नाही. आणि त्याचं उदाहरण देताना सांगितलं एक एकाचे हृदयी. एक एकाच्या हृदयामध्ये. आणि कसं आहे? गोडी साखरेचे ठाई. साखरेमध्ये जी गोडी आहे, आता थोडी गोडी साखरेची महाग झाली, 40 वरून 80 ला साखर गेल्यामुळं, पण गोडत आहे का नाही? आहे. गोडीत तशीच आहे. गोडीमध्ये कोणत्याही पद्धतीचा परिणाम नाही असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून तुकोबार आहे या दोघांच्याही नावाची तुलना करतात. काय दोघांमध्ये फरक आहे? हर दोघांमध्ये फक्त एका वेलांटीची आग. एक वेलांटी, एक हर आहे आणि दुसरा हरी. एवढंच आहे. आणि तुकोबार आहे सांगतात जसा उजवा भाग डावा भाग
कुठला प्रिय आहे हो तुम्हाला? अहो दोन्ही समान आहे. उजवा हातही कामाचा आहे, डावा हातही कामाचा आहे. दोघांमध्ये भेद नाही. त्या पद्धतीनं हरिहरामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही महाराज. एक एकाचे हृदय, एक एकाच्या हृदयामध्ये. बघा, पूर्वीच्या काळी वैष्णव वेगळे होते आणि शैव पंथ वेगळा होता. वैष्णव वेगळे आणि शैव वेगळे. आणि त्या वैष्णवांची शैवांची भांडणं असायची. म्हणजे कितपर्यंत भांडणं तर वैष्णवांनी त्या शिवाच्या लिंगावर प्रहार करायचे आणि शैवांनी काय करायचं तर भगवंताच्या मूर्त्या फोडायच्या. इथपर्यंत वाद. पण जगद्गुरु शंकराचार्य मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी दोघांचं एक नवीन संप्रदाय निर्माण झाला. नाही, दोघांमध्ये भेद आहे का? भेद नाही. अरे तोच हरी आहे आणि तोच हर आहे. दोघांमध्ये भेद नाही. बघा बरं का, उत्पत्तीमध्ये भेद नाही, कार्यामध्येही भेद नाही का? कार्यामध्ये पण भेद नाही. बघा, आपण पुढे बघूया. आज जरा थोडस प्रमाणांना पूर्ण विराम आहे. आज फक्त चिंतनावर जोर आहे. चिंतनावर प्रमाण घ्या. बरं, आलं तर घ्या, नसेल तर बघा, एक लक्षात ठेवा, हरी आणि हरामध्ये भेद नाहीये. आणि यासाठी अनंत उदाहरण आहेत. अनंत उदाहरण. पहिलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, ज्या वेळेस या सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळी परब्रह्माच्या माध्यमातून 3 देवतेंची निर्मिती झाली. बरोबर का नाही? 3 देवतेची निर्मिती झाली. ओंकार स्वरूप, त्याला प्रणव स्वरूप म्हटलं जातं. आणि त्याचं वर्णन करताना आमच्या नाथ महाराजांनी वर्णन केलं. आकार तो ब्रह्मा, आकार म्हणजे कोण आहे? ब्रह्मा. उकार तो विष्णू आणि मकार महेश. एकाच तत्वापासून तिघांची निर्मिती. आणि एकाच तत्वापासून जर निर्मिती होत असेल तर भेद आहे का हो? भेद नाही. भेद नाही. एकच तत्व आहे आणि एकाच तत्वापासून जर 2 वेगवेगळ्या पद्धतीचे देव निर्माण होत असतील तर त्याला भेद म्हणता येत नाही. एकच स्वरूप आहे, एकाच आहे, एकाच स्वरूपाच्या माध्यमातून चालले. आता तुम्ही म्हणाल महाराज हे निर्माण झाले कसे, निर्मितीची प्रक्रिया काय? तर या थोडासा वेदांताचा विचार आपल्याला करावा लागेल. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण त्याचा विचार करणार, जास्त क्लिष्टतेमध्ये जायचं नाही. आमच्या कान्होबारायांनी आमच्या तुकोबारायांना प्रश्न विचारला, दादा म्हणजे बोला, या सृष्टीच्या पूर्वी काय होतं? या सृष्टीच्या पूर्वी काय होत? मग त्याचं वर्णन करताना आमच्या कान्होबारायांना उपदेश करताना तुकोबारायांनी सांगितलं, महाराज पूर्वी कोठेच नव्हते काही. अरे कुठंच काही नव्हतं. काहीच नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं म्हणजे मृत्यूलोक नव्हता असं नाही. सूर्य चंद्र तारा नाही. सूर्य नव्हता, चंद्र नव्हते, तारे नव्हते. मग काय होत? मग काय होत? त्याचं उत्तर देताना पुढे सांगितलं, अवघे शून्यची होते पायी. ते शून्य होतं, शून्य. आणि ते शून्य तत्व म्हणजे कोण आहे? ते हे, ते हे, ते तेच हे. याच्यामध्ये बदल नाही. तेच तत्व हे तत्व आहे. म्हणजे ते शून्य तत्व आणि हे तत्व कमरेवर हात ठेवून उभारलेलं तत्व. फरक आहे का? फरक आहे. फरक आहे. आणि ज्या वेळेस जगद्गुरु शंकराचार्यांना विचारलं, कोण आहेस तुम्ही? कोण आहेस तुम्ही? त्यावेळेस जगद्गुरु तत्व शंकराचार्याने सांगितलं, शिवान चिदानंद रूपी शिवोहम शिवोहम. मी चिदानंद स्वरूप आहे आणि चिदानंद स्वरूप शिव कोण असेल तर मी. आणि तेच आमच्या तुकोबारायांनी सांगितलं, महाराज मी वासुदेव तत्वता. आता सांगा, चिदानंद रूपी शिवोहम म्हटलं आणि मी वासुदेव तत्वता म्हटलं.
केलं ज्ञानेश्वर महाराजांनी? काय सांगितलं? ज्योतीची निज ज्योती. बघा, ज्योतीची निज ज्योत. ज्योत म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये असणारी ज्योत, आणि त्याचं मूळ ठिकाण कुठे आहे तर ती निज ज्योत. तोच शिव आहे, त्याच्यामध्ये बदल नाही, तोच शिव आहे. अजून एक उदाहरण बघू आपण, अजून एक उदाहरण बघू. बघा, ज्यावेळी सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेस भगवंतानी आपल्या स्वरूपापासून एक तत्व निर्माण केलं, आणि त्या तत्वाला माया हे नाव दिलं जातं. बरोबर? काय सांख्य म्हणती प्रकृती आणि वेदांती म्हणती माया. काय फरक आहे? पण आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विज्ञान या ते माया, ऐसे जाणीजे प्रज्ञा राया, किती बोलो गेले वाया अज्ञान हे. अरे विज्ञानी ह्याला माया म्हणतात, पण किती बोलो गेले वाया अज्ञान हे. कारण अज्ञान काय हे कळल्याशिवाय ज्ञान कळत नाही. अज्ञान काय हे कळल्याशिवाय माझं कुठं चुकतंय हे जाणून घ्यावं लागतं, त्याशिवाय काय बरोबर आहे कळता येते का? कळत नाही. मग त्याला विचारलं की ही माया, ही प्रकृती जी पुरुषापासून ब्रह्मापासून निर्माण झाली, आणि निर्माण झालेल्या या प्रकृतीनं काय केलं तर स्वतःचे 3 रंग दाखवले. 3 रंग दाखवले. याचं वर्णन करताना सांख्य कारिकेमध्ये वर्णन केले. आजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम. 3 रंग आहेत. एक लोहित रक्तवर्ण आहे, दुसरा शुभ्र वर्ण आहे, आणि तिसरा कृष्ण वर्ण आहे. म्हणजे लाल, पांढरा आणि काळा. याला सत्व, रज आणि तमगुण म्हणतात. सत्व रज आहे शुभ्र गुण, रजोगुण आहे लाल गुण, आणि कृष्ण गुण, कृष्ण रंग म्हणजे कुठला गुण आहे? तमगुण आहे. ह्या 3 गुणांच्या माध्यमातून काय केलं तर देवतांची निर्मिती करायला सुरुवात, देवतांची निर्मिती केली. मग भगवंताने आदेश दिला की काय कर, या सृष्टीची निर्मिती कर. आणि सृष्टीची निर्मिती करत असताना प्रत्येक प्राणी मात्राची निर्मिती झाली पाहिजे. माया म्हटली माझ्याकडे एवढा वेळ आहे का? एवढा वेळच नाही माझ्याकडे. मग तिनं 3 देवतांची निर्मिती केली. 3 देवतांची निर्मिती. एक ब्रह्मदेव, ज्याच्याकडे कार्य दिलं उत्पत्तीचं. दुसरा भगवान श्रीहरी विष्णू, त्याला कार्य दिलं पालनाचं. आणि तिसरा भगवान शिवशंकर, आणि भगवान शिवशंकराला कार्य दिलं ते म्हणजे या सृष्टीच्या जे काही प्राणी आपलं आयुष्य शमवणार आहेत त्यांना या मृत्यू लोकातून मुक्त करण्याचं काम, नाशाचं काम दिलं नाही, हे लक्षात ठेवा. मग हे 3घच होते. या 3घांनी काय केलं, एकमेकांचा विचार घ्यायला सुरुवात केलं. भगवंताचं स्वरूप पाहिलं. कोणी पाहिलं? आमच्या श्रीहरी विष्णूंनी भगवंताचं स्वरूप बघितलं. कसा आहे महाराज माझा देव? त्याचं वर्णन करताना आपण रोज म्हणतो महाराज, रोज म्हणतो, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. कर्पूर इव गौरम. उपमान उपमेय कर्मधारय समास आहे. एक उपमा आहे आणि दुसरा उपमेय आहे. कसा आहे देह? कर्पूर गौरम. कर्पूर, कापूर ज्या पद्धतीनं शुद्ध आहे त्या पद्धतीने आमच्या भगवान महादेवाचा रंग शुद्ध आहे. लक्षात ठेवा. कापुराचं उदाहरण देताना आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी किती गोड उदाहरण दिले महाराज. कापुराचे वाती, उजळली ज्योती, आणि खाली काय राहिलं? ठाईच समाप्ती झाली जैशी. तसा कर्पूर, कर्पूर रंग जर कुणाचा असेल तर तो भगवान महादेवाचा आहे. गोरे पान भगवान महादेव. आणि आमचे शिवशंकर असे गोरे पान बघितले, आणि गोरे पान बघितल्यानंतर आमच्या भगवान श्रीहरी विष्णूंना असं वाटलं की ह्याचं ध्यान आपण केलं पाहिजे, या देवतेचं आपण ध्यान केलं पाहिजे. आणि भगवंताच्या ध्यानामध्ये तल्लीन झाले. कोण तल्लीन झाले? श्रीहरी विष्णू. श्रीहरी विष्णू त्यांच्या ध्यानामध्ये तल्लीन झाले. आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी आमच्या भगवान श्रीहरी विष्णूचं स्वरूप आमच्या भगवान शिवशंकरांनी बघितलं. कसं स्वरूप आहे महाराज? शांताकारम
भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. भगवंताचा रंग कसा आहे? मेघवर्णम. मेघवर्ण म्हणजे सावळा आहे बरं का, सावळा. पण सावळा असून सुद्धा कठोर आहे का हो? नाही. त्याचं वर्णन करताना परत आमच्या संत महात्म्यांकडे यावं लागतं महाराज. सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा. आणि ते स्वरूप पाहिलं आणि स्वरूप पाहिल्यानंतर असं वाटलं की आपली आराध्य देवता कशी असावी तर अशी देवाची. आणि म्हणून काय केलं? एकमेकाचं ध्यान करायला सुरुवात केली. एकमेकाचं ध्यान करायला म्हणजे भगवान शिवशंकर ध्यान करतात भगवान श्री हरी विष्णूंचं आणि विष्णू ध्यान करतात शंकराचं. आणि चिंतने चिंतने तद्रूपता. परिणाम त्याचा असा झाला, परिणाम तसा असा झाला की नीलवर्ण झाला भगवान शिवशंकरांचा आणि गोरे पान कोण झाले तर आमचे भगवान श्रीहरी विष्णू झाले महाराज. वर्णभेद झाला. वर्णभेद झाला म्हणजे जे वर्ण एकमेकांचे होते ते एकमेकांनी घेतले. आता फरक राहिला का? फरक राहिला का? आपण म्हणतो महाराज आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वान नाही पण गुण लागला. पण हे दोघं देव जवळ आले, अरे गुण तर लागलेच विशेष नाही, पण वाण सुद्धा एकमेकाचा लागला. आता मला सांगा, ज्या भगवान शिवशंकराची निर्मिती कशासाठी झाली? संहारासाठी झाली. कुठला एखादा असुर मातला की भगवान शिवशंकरांनी काय करावं? एखादा रुद्र प्रगट करावा, त्याला मारण्यासाठी पाठवावं आणि त्याला मारावं. बरोबर की नाही? कारण मारण्याचं काम कुणाचं आहे तर भगवान शिवशंकराचं काम आहे. पण इथं मात्र उलट झालं. इथं मात्र उलट झालं. ज्यावेळी आमचे भगवंत भगवान श्री हरी विष्णूच्या ध्यानामध्ये तल्लीन झाले त्यावेळी पालनाचं काम कुणी घेतलं तर पालनाचं काम घेतलं भगवान शिवशंकरांनी. आणि मारण्याचं काम कुणी घेतलं तर मारण्याचं काम घेतलं श्री हरी विष्णूंनी. बघा, आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादी सुकोर. भगवंताने अवतार घेऊन काय केलं? मारलंच. प्रत्येकाला मारण्याचं काम भगवान श्री हरी विष्णूंनी केलं. आता भगवान शिवशंकराचा विचार करा, असा कोणता दैत्य हो की भगवान श्री हरी भगवान शिवशंकरांनी मारलाय? सांगा नाव मला, सांगा बरं. नाही. पण भगवंतानी भगवान श्री हरी विष्णूंनी मारलेल्या दैत्यांची यादी बघायची म्हणलं तर आपल्याला 2 तास कमी पडते. काम कुणाचं आहे? करतंय कोण? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जो मनुष्य क्रोधी आहे त्याच्या हातून विध्वंस घडतो, जो मनुष्य शांत आहे त्याच्या हातून पालन घडतं. पण भगवान श्री हरी विष्णू यांनी मारण्याचं काम घेतलंय आणि भगवान शिवशंकर मात्र निवांत बसले. निवांत बसले आहे का? नुसतं नाहीत महाराज, तर त्याचं वर्णन करताना अनेक संतांनी वर्णन केलं. शिव भोळा चक्रवर्ती. भोळा म्हणजे किती भोळा? मारणारा भोळा असतो का? मारणारा भोळा असतो का? तुमच्या समजा भांडणं झाली आणि भांडणं झाली, मारायसाठी एखादा लाकूड घेऊन आला आणि त्याला जर म्हणलं लाकडानं काय मारतोय, लाकूड तुटेल की तुझं, की मारायचं बंद करतो का? ती म्हणतो लाकूड तुटू दे पण तुला मी मारणार. आणि भोळा असेल तर ती म्हणलं बरोबर आहे, आपलं लाकूड तुटते बरं का, मारायला जर भोळा असेल तर. पण आमचे भगवान शिवशंकर एवढे बोलेत, एवढे बोलेत, एवढे बोलेत की कुणालाही मारायची मला अंतःकरणामध्ये वासनाच निर्माण होत. बघा, मी नेहमी एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत सांगतो. एक मनुष्य होता. त्या मनुष्याने विचार केला चोरी करायची, म्हणजे चला चोरी करायची. चोरी करायसाठी निघाला आणि चोरी करायसाठी निघाला त्या दिवशी नेमकी शिवरात्र. आता शिवरात्रीला कोण झोपतं का? रात्रभर लोक जागरण करतात. पण जागरणाचं सगळ्याच्या घरी जागरण चालू. आता म्हणला खाडा दिवस घालवायचा नाही. आपण खाडा दिवस घालवतो, एका दिवस हरिपाठ राहिला तर राहू दे, काय होते उद्या घेऊ, उद्या घेऊ. पण ते चोराचा नियम आहे. म्हणजे चोराचा नियम हा वारकऱ्यापेक्षाही बरोबर आहे की नाही? हरिपाठ होतो का? एखाद्या वेळेस घरी गडबडीत पुराचं लग्न, पुरीचं लग्न, मेवण्याच्या घरी जायचं, सासू आजारी पडली, हरिपाठ होतो का? नाही होत. बरं राहू द्या. पण चोराचा नियम म्हणजे नियम म्हणतो एकही दिवस आपण घालवायचा नाही. हा विचार करून निघाला
बघितलं प्रत्येक घरामध्ये भजन चालू, कीर्तन चालू, शिवालयामध्ये कीर्तन चालू. हे म्हणला काय जरी झालं तरी जीव घालवायचा नाही. गेला शोधत 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 लांब गेला. लांब गेला म्हणजे इतका लांब गेला की त्या गावाच्या बाहेर एक मंदिर होत. त्या मंदिरात गेला. मंदिर लांबनं बघितलं, म्हणला बास भेटलं. म्हणलं भेटलं. काय भेटलं मंदिरात? ते म्हणले निदान हनुमंताचा असेल तर गदा. बरोबर का नाही? निदान हनुमंताचा असेल तर गदा भेटल का नाही? भेटल. म्हणजे कृष्णाचा असेल तर काही विचारच नको. बासरी आहे, गाय आहे, अमकं आहे, तमकं आहे, काही ना काही तर भेटल म्हणला. गेला आत मंदिरामध्ये, पण नेमकं ते मंदिर निघालं भगवान शिवशंकराचं. आता तिथं काय नाग आधीच चोरून नेलता. एक नंदी महादेव समोर बसलेले, त्याच्या समोर पिंड. काय चोरायचं प्रश्न पडला. आणि काय चोरायचा प्रश्न पडला आणि डोक्याला हात लावला. अरे देवा म्हणून वर बघितलं तर भगवंताच्या डोक्यावर एक काय लावलं होतं? मडकं लावलं होतं. मडकं. मडकं त्याला खाली छिद्र होत आणि त्यातनं पाणी ओतलं की एक एक थेंब पिंडीवर पडत होता. मला काही का नसना, काही का नसा, निदान मडकं तरी, म्हणजे निदान मडकं तरी. गेला भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ काढायचा प्रयत्न करायला लागला. पण लोक हुशार होते. लोकांनी चांगलं 6.5 फुटावर वर बांधलं होतं. आता एवढ्या वर कोण पाणी घालणार होतं माहित नाही, पण ती वर बांधलं होतं. का? बैल येते, गाय येते, पाणी प्यायला तोंड घालते म्हणून ती वर बांधलं होतं. ते वर बांधलेल्या मडक्याचा विचार केला. टाचा उंच करतोय, हात वर करतोय, तरी सुद्धा हात पोचना. आणि हात पोचना म्हणल्यानंतर त्यांनी विचार केला, आपल्याला सगळे देव एकच. म्हणजे पाषाण तो देव, पाषाण पायरी, पायरीवर पाय देतो तसा पिंडीवर पाय देऊ. म्हणून त्यांनी पिंडीला नमस्कार केला आणि पिंडीवर उभा राहिला. जसा पिंडीवर उभा राहून ती मडकं काढायला लागला, तसे पिंडीतनं भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. म्हणजे माग काय मागायचे? तुम्हाला काय मागायचं? म्हणलं काय मागायचं? अरे भगवान शिवशंकर म्हणले माझे एवढे भक्त आहेत, एवढे भक्त आहेत म्हणले, पण सगळ्यात श्रेष्ठ भक्त तू आहेस. त्यांनी म्हणलं मी काय केली भक्ती? म्हणले लोक काय वाहतात मला? लोक बेलाचं पान वाहतात. आज तिळाची शिवमूठ आहे, लोक तिळाची शिवमूठ वाहतात, लोक फुलं वाहतात. काहीच लय श्रीमंत असेल तर तो काय करतो? सोन्याचं चांदीचं बेलाचं पान वाहतो. पण आतापर्यंत एकच भक्त असा होऊन गेला, रावण, ज्याने आपलं मुडकं कापून माझ्यावर वाहिलं. म्हणजे मुडकं कापून माझ्यावर. पण त्याच्यापेक्षा तू थोर आहे. म्हणा मी कस काय थोर? मी कस काय थोर? अरे त्यांनी नुसतं मुडकं वाहिलं म्हणले, पण तू काय केलं? अख्खाच्या अख्खा देह माझ्या पिंडीवर समर्पित केला. माग काय माग? आता हा भगवंत कसा आहे महाराज? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, येते अंतर. काय माहित नाही का? चोरी करायला आलाय तू, माहित नाही का? माहितीये ना. पण ज्या वेळेस नमस्कार करून पिंडीवर उभा राहिला, भगवंताने विचार केला, वाह वाह, असा भक्त आहे का हो? असा भक्त नाही महाराज. किती गोड वर्णन केलंय महाराज. चरणीचे रज वंदी शुळ पाणी, नाचती कीर्तनी तये माथा. भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतानी सांगितलं तू माझा सर्वोत्तम भक्त आहे महाराज. सांगा बरं, ह्याच्यापेक्षा भोळं पण काय असावं? ह्याच्यापेक्षा भोळे पण काय असावं? ह्याच्यापेक्षा दुसरं भोळे पण नाही. तसंच आमच्या भगवान श्री हरी विष्णूच आहे महाराज. भगवान श्री हरी विष्णूच आहे. कथा सगळ्यांना माहिती आहे आजामेळाची, माहितीये ना कथा आजामेळाची? आजामेळ ब्राह्मण होता महाराज, पण वाईट संगतीला लागला. परिणाम काय झाला? वाईट, अगदी हजारो वर्ष प्रारब्ध क्षय होणार नाही अशा पद्धतीचं प्रारब्ध निर्माण केलं. पण पुत्राची या मोहे बोले नारायण. पोरग बाहेर चाललं आणि पोराच्या मोहातून नारायण म्हटला. परिणाम काय झाला? विष्णुदूत आले आणि विष्णुदूत वैकुंठाला घेऊन झाले महाराज. दोघांच्या प्रयोजनामध्ये फरक आहे का हो? दोघांच्या प्रयोजनामध्ये फरक नाही, हे लक्षात ठेवा. जसे भगवान शिवशंकर भोळेत, तसा माझा भगवंत सुद्धा भोळा आहे. भगवंत सुद्धा भोळा आहे. आणि भगवंत भोळा आहे तसा भगवान शिवशंकर भोळेत. म्हणून हरिहरा भेद नाही. हरिहरात कोणत्याही पद्धतीचा भेद नाही, भेद नाही. कळत न कळत जर आपल्या हातून एखादं व्रत घडलं तर त्याचं फळ देतो का नाही?
फळ देतो. दोन्ही देव फळ देतात. बघा, दोघे देव फळ देतात. शिवलीलामृतामध्ये फार गोड अशा स्वरूपाची एक कथा आली बघा, फार गोड कथा आली. काय झालं, एक पारधी होता. पारधी, त्या पारध्याने विचार केला जायचं आणि काहीतरी सावध शोधायचं, मारायचं आणि घरी आणून खायचं. पार दिसतो. त्याने विचार केला आणि जात असताना नेमका शिवरात्रीचा दिवस होता किंवा श्रावण सोमवार होता. सोमवारी सगळे भगवंताचं नामस्मरण घेत होते महाराज. हर हर भोले, हर हर भोले, ओम नमः शिवाय, साम सदा शिवाय नमः म्हणत होते. जात होता तिकडून 2 मिनिटं थांबलं, बघायला सुरुवात केली महाराज. आपल्याला सुद्धा बघतात आपल्याला. आपली दिंडी चालली की दिंडी चालल्यानंतर अशी लोक उभारून बघतात, नुसते बघत नाहीत. अभंग म्हणत असं वाटतं की आपण त्याच्या गळ्यात टाळ द्यावा की काय, आपण पाठीमागे सरकवून त्याला मध्ये उभा करावा असं म्हणतो. असं वाटतं ही मोठा कुठला तरी वारकरी आहे, महाराज आहे असं वाटतं. पण त्यांचं महाराज पण किती मिनिटाचं, अभंग होईपर्यंत त्यांचं महाराज पण वारकरी पण, अभंग संपला की त्यांचं महाराज पण गेलं, वारकरी पण गेला निघून दुसरीकडे. मी नेहमी सांगत असतो, नीट बघा, नीट विचार करा. पंढरपूरला येणारे सगळे वारकरी नाहीत. आहेत का वारकरी? नाहीत वारकरी. तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जायची गरज नाही, बाहेरनं दिसतंय आपल्याला. आज एवढा मोठा पर्व काळ आहे का नाही, आज पर्व काळ मोठा आहे, पण तरी सुद्धा लोक पुरी भाजी तळतेत का नाही हॉटेलमध्ये, तळतेत. भजे तळतेत, वडे तळतेत. का तळतेत? कोण खाणार आहे म्हणून तळतेत. खाणारच कोण नसेल तर तळतील का? मग या अर्थीत सगळे येणारे वारकरी एकादशी नाहीत करत. हा, लहान आहे बाबा, पोरग आहे, नाही. हल्ली वारकऱ्याची एक क्रेज निर्माण झाली. क्रेज, गाडी घ्यायची, महाद्वारापर्यंत न्यायची, महाद्वारापर्यंत. एकादशीला सुद्धा आणि मी म्हणणारे वारकरी सुद्धा करतात. 4 चाकी ह्याच्या बुडाखाली आली की ह्याला वाटतं आपण लय मोठं झालो. आम्ही वारंवार सांगतो की निदान एकादशीच्या दिवशी प्रदक्षिणा रोडला गाडी नसावी. निदान एकादशीच्या दिवशी आम्ही फार वेळा त्या डिपार्टमेंटला पण सांगितलं. डिपार्टमेंट म्हणतं वारकरीच्याच गाड्या असतात. आम्ही काय बोलायचं? खरंय का खोटंय? हे खरंय. तत्व कुणी पाळलं पाहिजे? आपण पाळलं पाहिजे. म्हणून एवढा पर्व काळ चांगला आहे. ही लोक नुसते दिंडीकडे उभारून बघत नाहीत महाराज, आपली अवहेलना सुद्धा करतात का नाही? करतात. आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणून उड्या मारायला सुरुवात केली, ही तिकडं दुसऱ्या त्याच्या शेजाऱ्याला उड्या मारायला सुरुवात करतो. ज्ञानोबा तुकाराम उडी मार की त्याला म्हणतो, आणि दिंडीत यायचं म्हणल्यावर नको वाटत. ही अवहेलना आहे. जरी तुम्ही अवहेलना केली ना तरी सुद्धा तुम्हाला ते ज्ञानोबा तुकाराम म्हणण्याचं पुण्य गॅरंटेड ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ते पुण्य तुमच्याकडून कुणीही हिरवून घेत नाही. तसा ही पारधी निघाला ना, ते सगळे देवाचं जप करत होते. ते हसायला आला, काय येडेत म्हणले, काय येडेत. मी नेहमी सांगतो, नेहमी सांगतो मी, तुम्ही ऐकलं असेल, अजून एकदा ऐका. 2 येडेत, दोन येडेत. एक, परमार्थी लोक संसारी लोकांना मूर्ख म्हणतात, वेडी म्हणतात. बरोबर का चूक? बरोबर. आणि संसारी लोक परमार्थिक लोकांना मूर्ख आणि येडी म्हणतात. बरोबर आहे का नाही? बरोबर. एखाद्या परमार्थिक लोकांना विचारा, काय येड आहे ते, काय आहे का? त्याच्या बाप्पाच्या गळ्यात माळ होती, हिने पण वारी करायला पाहिजे होती, करत नाही, येत नाही, भजनाला जात नाही, एवढा आवाज चांगला आहे, म्हणण्याची कला आहे, पण उगा कुठेतरी जाऊन बसते. ही कोण म्हणते? परमार्थिक संसारीच्या दृष्टीने बोलतात. आणि संसारिक लोकांना विचारा, ती येड आहे, 3 दिवसाची हाजरी बुडवते, दशमीला जाते आणि द्वादशीला येते. काय पांढरंग देणार आहे काय घरी आणून? कळतंय का? तुकोबरायांना वेडी म्हणाली लोक, आणि तुकोबराय सगळ्या जगाला वेडी म्हणले की. हा आत्ताचा नियम नाहीये, पूर्वीपासून चालत आलेला आहे. पण हे लक्षात ठेवा, हे संसारिक लोक कुणाला छान म्हणतात माहिती का? कुणाला छान म्हणतात? त्यांना खरा वारकरी कळत नाही, गोंडस वारकरी कळत नाही.
त्यांना फक्त दिखाऊ वारकरी असेल ना, लोक म्हणतात वा महाराज हेच कीर्तन ना, त्याला नका हरिपाठी. लोक वेडी म्हणतात, वेडी म्हंटल तर मोडू द्या, काही आपलं बिघडत नाही. आणि ह्याने सुद्धा तसंच विटंबना करायला सुरुवात केली. हर हर काय म्हणतोय, हे काय म्हणतोय, त्याने बी आपलं उड्या मारायला सुरुवात केली. हर हर बोले म्हणत म्हणत गेला तिकडं. कुठं? वनामध्ये गेला. नेमकी त्या दिवशी शिवरात्र होती महाराज, प्रदोष होता. गेला, एका झाडावर बसला, गर्द जाडीचं झाड बघितलं त्यावर बसला. आणि ते झाड कशाचं होतं? बेलाचं झाड होतं. बेलाच्याच झाडावर बसला, दुसऱ्या झाडावर बसला नाही. आता बसल्या बसल्या त्याने असा बाण लावायला सुरुवात केली. तर कोण तर तळ्याकाठी येईल आणि तळ्याकाठी एखादं जनावर आल्यानंतर आपण त्याला मारायचो. पण कानावर काय पडत होतं महाराज? कानावर भगवंताचं नामस्मरण पडत होत. आणि त्या नामस्मरणाचा टाळा लागला ह्याला, चाळा. जसा का चाळा लागला तसं त्यांनी मनात गुणगुणायला सुरुवात केली. हर हर शंकर, नमाम शंकर, जय शंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर, शिवशंकर शंभो म्हणायला सुरुवात केली. काही वेळा असं होतं महाराज, नको असताना सुद्धा देवाचं नाव मनामध्ये येत कधी कधी येतं बरं का, नेहमीच येतं अशातला भाग येत. तसं त्याच्या मुखावर नाव यायला लागलं. त्याने असा बाण लावायला सुरुवात केली. पण पुढं गर्द झाडी होती, पानं होती, आणि पानं समोर असल्यामुळे समोरचं दिसत नव्हतं. त्यांनी काय करायचं? पानं खोडायची, खाली फेकायची, पानं खोडायची, खाली फेकायची. आणि पान तोडून खाली टाकलं की खाली काय होती हो? भगवान शिवशंकराची पिंड होती. मग म्हणावं लागतंय का महाराज? त्रिजलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रं चत्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. एक बेलाचं पान शिवाला वाहा. काय होतंय? काय होतंय? त्रिजन्म पाप संहारम. मागच्या 3 जन्मातलं जेवढं पाप आहे की नाही तेवढं सगळं नाही सो. कळतंय का? आणि बेलाच्या वृक्षाचं महत्व सांगितलं महाराज. जसं तुळशीचं महत्व आहे तसं बेलाच्या वृक्षाचं महत्व आहे. आपल्या वर बेल आहे बरं का, बेलाचं झाड आहे. पण मागच्या वारीला कोणतरी खिचडी खाऊन त्यात टाकली होती, तेही सांगतो पुढे. 2 महिन्यापूर्वी बेलाचं झाड, बेलाच्या झाडाला काय महत्व आहे? साक्षात महादेवाचा वास. बिल्वानाम दर्शनम पुण्यम स्पर्शनम पापनाशनम. जास्त काय करायचं नाही. बेलाचं झाड दिसलं की नमस्कार करायचं. दर्शनम पुण्यम, पुण्य मिळतं. आणि बेलाच्या झाडाला तुमचा कळत न कळत स्पर्श झाला तर स्पर्श झाल्याबरोबर पापनाशनम, पाप नाश पावतो. किती सोपं आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या समोर एक बेलाचं झाड लावायचं. बरं, बेलाचं झाड काय विकत आणावं लागतं का? आणत नाही. एक फाटा तोडायचा आणि ते जमिनीत रवायचा, संपलं. त्याला मुळ्या फुटत्यात आणि झाड येत. मी जवळपास नाही म्हणलं तर 25-30 बेलाची झाडं तयार करून लोकांना दिली. घ्या, घेऊन जा. स्पर्शनम पापनाशनम. स्पर्श केला की पापनाश पावतो. त्या बेलाच्या घराखाली महादेव स्थापन करा आणि एकदा फक्त त्याला मनोभावे नमस्कार करा. काही लागत नाही महाराज, फक्त नमस्कार करा आणि त्याच्यावर एक वरचंच बेलाचं पान तोडून खाली वाहा. त्याला काहीच द्यावं लागत नाही महाराज. काही न लगे एक भावची कारण
काही नलगे एक भावची कारण. आज आठवण आली बरं का, प्रकर्षाने आठवण आली मधुकर महाराजांची. शेळगावकर जोशी फार प्रेम माझ्यावर. मधुकर महाराजांनी जेवढं प्रेम माझ्यावर केलं तेवढं स्वतःच्या लेखावर सुद्धा केलं. लेखावर सुद्धा केलं नाही. दुसरी जर चाल दुसरा म्हणायला आला तर म्हणू देत नव्हतं. काही नलगे एक भावाची कारण. त्यांची ठरलेली चालू होती महाराज. आलती जिबेवर पण म्हणल्यानंतर म्हणू द्या. त्याने काय केलं महाराज? काहीच केलं नाही महाराज. बिल्व पत्र तोडायचं आणि खाली टाकायचे. परिणाम असा झाला महाराज, परिणाम असा झाला, जे काही पाप मागच्या जन्मातलं होतं ते पाप लयाला गेलं. पाप संपलं. त्या पारध्याने किती पाप केलं असेल कुणास ठाऊक, पण संपलं महाराज. एक बिल त्या भगवंताच्या पिंडीवर आपण जर वाहिलं का नाही तर इतकं पुण्य मिळतंय की बस. काय सांगितलं माहिती का? शालिग्राम शिलाम एकाम विप्राणाम चात्वर्पयेत कोटि कन्या महादानम एक बिल्व शिवार्पण. एक कन्यादान केलं तर किती पुण्य आहे. सांगितलं सालंकृत कन्यादान आणि पृथ्वी दानाचे समान. अख्खी पृथ्वी दान दिल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं का नाही तेवढं पुण्य एक कन्यादान केल्यावर मिळत. परवाच लग्न झालं कन्येच. एक कन्यादान केल्यानंतर पुण्य किती मिळतं तर एक पृथ्वी दान दिल्याचं पुण्य. एक पृथ्वी दान दिल्याचं पुण्य. आणि एक बेलाचं पान जर आपण भगवंताच्या पिंडीवर वाहिलं तर सांगितलं कोटी कन्या महादान. कोटी कन्या दान दिल्याचं पुण्य एका भगवंताच्या पिंडीवर बिल्वपत्र वाहण्याचं आहे. बिल्वपत्र वाहण्याचं. आणि असं असल्यामुळं पाठीमागच्या जन्मातली सगळी पाप निराश झाली. निराश झाली. गर आली एक हरणी मारण्यासाठी प्रत्यंच्या लावली. प्रत्यंच्या लावल्याबरोबर ती हरणी म्हणली बाई थांब जरा, म्हणजे थांब, मारू नको म्हणली. म्हणली का? मनुष्यवाणीने बोलली. आणि तिने सांगितलं मी गर्भवती आहे म्हणली, थांब मारू नकोस. आणि तिनं पापाचे प्रकार सांगितले मला. 33 प्रकारची पाप सांगितली. 33 प्रकारची पाप. ही सगळी पाप लागतील मी जर परतून आली नाहीत. आपला तो विषय नाही. पुढं एक हरणी आली. तिने सांगितलं थांबा मी पतीला सांगून येते म्हणून ती गेली. तिनं सुद्धा 34 पद्धतीची पाप सांगितली. आणि मग सगळे सहकुटुंब सहपरिवार आले आणि सांगितलं आम्हाला मारा, पहिल्यांदा मला मारा. हे सगळं ऐकून सत्संगती घडल्याचा परिणाम असा झाला की तो उतरला झाडावरून आणि त्या हरणांच्या पाया पडायला सुरुवात केली. म्हणजे एवढं ज्ञान तुम्हाला कुठून आलं? त्यांनी पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. आणि मग माझ्या भगवान शिवशंकराला जया आली आणि भगवान शिवशंकर प्रगट झाले. म्हणले माग काय, मग आता काय पाहिजे? काय पाहिजे? एकदा तुमचं झालं दर्शन की परत बाकीचं काय? तुमचे झाली या दर्शन, जन्म मृत्यू नाही प्रमाण. अरे जन्म मृत्यूचं प्रमाण लागतच नाही. मग आता कैलासाला नेलं महाराज. कैलासाला नेलं. काय केलं? चुकून चुकून एक पान खाली पडलं आणि त्याचा परिणाम कैलास पदाची प्राप्ती. कैलास पदाची प्राप्ती. तसंच आमच्या भगवंताचं सुद्धा आहे. तसंच आमच्या भगवंताचं सुद्धा आहे. भगवंताला काहीही द्या. आमच्या भगवंताने वर्णन केलं महाराज गीतेमध्ये. पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयच्छती. पत्र, पान द्या, पान द्या. अर्जुन सहित सगळे पांडव द्रौपदी माता वनवासामध्ये होते. आणि वनवासामध्ये असताना जेवण सगळ्यांची झाली. सूर्यास्त झाला. ती भांड सूर्याची थाळी दिली होती. ती थाळी अशी पाठीमाग करून ठेवली. तितक्यात निरोप आला. दुर्वास ऋषी आलेत आणि भोजनाची तयारी करा. म्हणले बर.
कोण कोण आहे म्हणले एकटे दुर्वास नाहीत म्हणले 60,000 शिष्यात सहित आहेत. आता आता म्हणल्याबरोबर आता विचार केला काय करायचं काय करायचं. दुर्वास जर तसेच पाठीमागे गेले तर तसे जात नाहीत ते. बघा साधा अतिथी गेला साधा अतिथी आणि तो जर आपल्याकडून विनमुख गेला तर त्याचं वर्णन करताना सांगितलं महाराज विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती आपलं सुकृत घेऊन जातो. बघा सुकृत कशा कशात जातं याचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. म्हणून बघा काय करू नये काय करू नये. एक पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट सज्जनाची निंदा करू गुरुची निंदा करू नये देवाची निंदा करू नये परस्त्रियाच्या संबंधाने अंतःकरणामध्ये वाईट विचार आणू नये. काय होतं सुकृत जात महाराज सुकृत विषय होत. करणं वेगळं आणि मनात आणणं वेगळं. मनात आणलं तरी जातंय हे लक्षात ठेवा. मनात आणलं तरी जातंय. दिवा विजायला लागला बोटानी वात पुढं सरकवली सुकृत गेलं. देवाला ओवाळायचंय देवाला ओवाळायचंय पण त्याचा सुवास आपल्याला आधी आला सुकृत गेलं. कळतंय का. उदबत्ती आणली आणि असं असं करताना वास आपण घेतला आणि मग देवाला ओवाळली सुकृत गेलं. आधी देवाला ओवाळायची आणि मग आपण वास घ्यायचा. आपल्याला येणारच आहे नाही असं नाही. पण त्याच्या आधी जर आपल्याला तर सुकृत जातं हे लक्षात ठेवा. आणि मग हे तर दुर्वास आहे. साधा अतिथी आला तर सगळं घेऊन जातोय. दुर्वास विचार केला काय करावं आणि मग आठवलं महाराज मग आठवलं आणि मग आठवल्याबरोबर देवाला हाक मारली महाराज. कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया. आणि मग विचार म्हटले वेळ का सखया लावियेला वेळ का सखया. आले देव काय करत होते हो. देवानी चित्रावती घातली होती घास उचलला होता आणि मुखामध्ये घालणार तितक्यात कोठे गुंतला झाले. हात तसाच टाकला म्हणले बहिणीचं बोलावणं आले म्हणजे जावं लागते म्हणले खावा की 2 घास. नाही तिकडं खातो की म्हणले. अन्नपूर्णा मातेने सांगितलं ठीक आहे जावा. गेले तिकडं गेले बघितलं तर म्हणले का बोलवलं ग म्हणले काम आहे. म्हणले काम बिम सोड पहिल्यांदा जेवायला दे. म्हणले आलं एकादशीच्या घरी महाशिवरात्र म्हणजे हिथं आमच्या जेवणाची त्रेधा तिरपीट उडते त्यासाठी थाळी मागून आणले. त्यात हे दुर्वास आलेत 60,000 शिष्याला घेऊन आलेत. त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी तुला बोलवलं आणि तू आल्याला जेवायला मागतोय काहीच नाही घरात. म्हणले तसं कुठं असतंय काय म्हणले चालत नाही म्हणले. घेशी तेव्हा देशी आधी घेशी द्यावं लागतंय म्हणले. काहीतरी काय द्यायचं म्हणले काहीच नाही बघ थाळी रिकामी. पुढे धरली द्रौपदी माता भांडे काय चांगली घासत नव्हती. कशावरून तर पान चिटकलं होतं त्याला. आणि चांगली भांडी घासणारी सुगरणबाई असेल तर पान राहू दिलं असतं का. आता याला 2 प्रकार आहेत. तिनं चांगलं घासलं होतं नाही असं नाही पण भगवंतानी पान चिटकवलं असं बी असू शकतं. पण भगवंताकडे कशाला जायचंय आपण असंच म्हणायचं द्रौपदी माता काय भांडे छान घासत नव्हती. मग आपण म्हणायचं एखादीने जर समजा भांडे छान घातले नसतील तर तिला काय म्हणायचं काय महाराणी सारखे भांडे घासतीस बरोबर की नाही. ते पान बघितलं घेतलं आणि खाल्लं पोट भरलं म्हणले आता काय नाही म्हणले झोपा. आणि म्हणले तिकडं ती म्हणले सगळा कार्यक्रम होतोय काळजी करू नका. मंडप घातला जेवण खाऊ घातलं एवढं जीव घातलं की पोट भरलं पण मन भरलं नाही. ते उगाच जाता येता म्हणते एखादा लाडू बसते का बघावं आतमध्ये हेलपटे घालते शतपावली करते थोडं हलवते पोत बसते का हा बसते आण थोडस घाल एवढं खाऊ घातलं. कशामुळं 1 पान दिलं तर बरोबर 1 पान दिलं तर ते सुद्धा कळत न कळत.
कोठे उपवास पडले होते. काय गरज आहे हो देवाला, पण खाल्लं आणि दिलं. बघा, एका पानाच्या माध्यमातून एवढं दिलं महाराज, एवढं दिलं. म्हणजे इकडे एक बेलपत्र भगवंताला वाहा आणि इकडे एक पान देवाला द्या. कसलंही द्या, त्याला काय तुळशीच पाहिजे का हो? तुळशीच पाहिजे असं नाही, पण तुळशीचं पान जर देवाला दिलं तर ते अधिक प्रिय महाराज, अधिक प्रिय. त्रिभुवन रत्नाहुनी आवडे कुणाला? श्याम सुंदराला वाहुया हरीला. काय आवडतं महाराज देवाला? देवाची आवड फार सोपी, साधी, सरळ आहे महाराज. तुळशी पत्र जड झाले उचलिले भगवंता. सगळ्यांना माहिती. अतिप्रिय आवडे. किती आवडतो? अतिप्रिय. काय आवडतो? तुलसी बुक्का. आता बुक्का सुद्धा कोणत्या पद्धतीचा आवडतो? आता हा जो आम्हाला लावलेला बुक्का आहे आता, हा बुक्का म्हणजे प्रत्येकालाच लावलाय. हा तुळशीपासूनच बनलेला आहे. भगवंताला जी तुळशी अर्चना केली जाते, त्या तुळशी बाहेर काढायच्या, वाळवायच्या आणि कापूर टाकून नुसत्या धुपवायच्या. फार सुंदर बुक्का होतो. आणि तुम्ही बाहेर विकत घेता तो लाकडं धुपवायची, कोळसा करायचा आणि त्याचा बुक्का करायचा. तो बुक्का आमच्या भगवंताला आवडत नाही म्हणायचं. नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वर्णित असे पंढरपुरी ते सुंदर मनोहर गोमटी. काय पूर्वी अनेक ठिकाणी असं वर्णन आहे बरं का, अनेक ठिकाणी वर्णन आहे की हा बुक्का कसा तयार करत होते. म्हणजे पूर्वी असं करायचे, नामदेव पायरीच्या वरून जावं लागायचं, बरोबर का नाही? नामदेव पायरीला ओलांडून जावं लागायचं. ही इच्छा कोणाची? नामदेव रायांचीच इच्छा आहे महाराज. संत पाय हिरे वरी जिते, नामा म्हणी आम्ही पायरीचे चिरे. नामदेव
संत पाय दे संत पाय दे संत पाय देती वरी. अरे काय नामदेवरांची भूमिका आहे महाराज. असं बऱ्याच ठिकाणी वर्णन केलं जातं बरं की आमच्या भगवंताचा जो बुक्का तयार केला जातो ना ते अशा भक्तांच्या चरण राजाच्या माध्यमातून केला जातो. चरण राजाच्या माध्यमातून. आणि तोच भगवंताला आवडतो. तोच भगवंताला आवडतो. हा. आणि याच्या पुढचं भगवान शिवशंकरला विचार करा. त्या मनकर्णिके घाटावर कुणीतरी मरावं आणि मेल्यानंतर त्याच्या तिसऱ्याची राख अशी मुठभर उचलावी आणि त्या भगवंताच्या मस्तकावर लावावी. कसं काय? राख सापडल्यानंतर घरी येऊन आपण लगेच जेवायला बसतो. नाही मग काय करतो? आंघोळ करतो. आहे की नाही? नुसती आंघोळ करत नाही महाराज. आमच्याकडे तर असं आंघोळ करायची जर मुंज झाली असेल तर त्यांनी जानवं बदलायचं. जानवं सुद्धा ते ठेवायचं नाही, नवीन जानवं घालायचं. आणि मग गायत्री दशगायत्री कमीत कमी करायची. मग आज घरामध्ये जायचं. तोपर्यंत पाणी सुद्धा प्यायचं नाही. आणि त्याच भगवान शिवशंकराला काय हो तिसऱ्याचं चिताभस्म घालायचं आणि चिताभस्म लेपनम चिताभस्म लावायचं. तरी सुद्धा मंगल आहे. आणि आपण सवळ्यात असलं तरी अपवित्र. सवळ्यात असून सुद्धा अपवित्र आपण. आणि ते काय गोड वर्णन केले बघा. गजचर्मन व्याघ्रांबर आणि कंठी शोभे वासुकी हार. नुसता कंठीमध्ये वासुकी हार आहे का? नाही. काय गोड वर्णन आहे बघा बरं का. भगवंताचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर आता मग नटवायचं म्हणजे भगवंताला. आता नटवायचं कुणी? त्यावेळेस काय ब्युटी पार्लर वारी होती का देवाकडे? ही सगळी नंदी महाराज म्हणजे देवा तुमचं लग्न आहे म्हणले हा लग्न आहे आज. मग अहो म्हणले काय तर घाला की नवीन. म्हणले आता माझं तर हाच वेश आहे. म्हणले खाली धोतर वर शर्ट. म्हणले धोतर नवीन शर्ट नवीन होईल का नाही? होईल. म्हणले मग काय नंदी महाराजांनी दोघांना म्हणले इकडे अरे. म्हणले काय करा एक वाघ आणि एक हत्ती मारा. गेले मारला वाघ हत्ती वडलं चामडं आणलं कसं ताज आहे. देवा नवीन शर्ट पॅन्ट घालायची. वर टाकलं गजचर्मन खाली व्याघ्रांबर. आता ते कसं कातड अजून सुकलंय का? सुकलं नाही. त्याच्यातनं टपा 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 रक्त गळते. दुसरे एक जण म्हणाल देवा नुसतं असं चालत नाही म्हणजे. मग लॉकेट पाहिजे म्हणजे लॉकेट गळ्यामध्ये लॉकेट पाहिजे. आता महाराजांनी लॉकेट म्हणल्यानंतर लॉकेट. आता लॉकेट कशाचं करायचं? लॉकेट कशाचं? नरमुंड्या होत्या. नरमुंड्या म्हणजे कळलं का? नाही कवट्या. कवट्या सगळ्या गोळ्या केल्या एकात एक वावल्या आणि भगवंताच्या गळ्यामध्ये अडकवल्या. म्हणले आता म्हणले झालं. आता थोडी पावडर लावायची. आता पावडर कुठनं आणायची? इकडे हिंडता चांगला पावडरचा मोठा साठाच भेटला. आणली बखमा भरून आणि टाकली भगवंताच्या अंगावर. पावडर म्हणजे काय हो? राख लावली. नुसतं राख लावून भागत नाही. एक म्हणला देवा म्हणले आता आपल्याला लग्नाला जायचंय स्पेशल काहीतरी पाहिजे.
म्हणले स्पेशल काय असते? म्हणजे लग्न कशावरून नवरदेव ओळखायचा? सगळेच नटून थटून येणार, नवरदेव कशावर ओळखायचा? ते म्हणले मुंडोळ्या बांधल्यावर. बरोबर की नाही? मुंडोळ्या पाहिजे, मुंडोळ्या पाहिजेत. म्हणजे मुंडोळ्या दुसरं असं ते सगळंच भरलेलं असतं, त्याला काय म्हणतात? बाशिंग. हा, बाशिंग आणि मुंडोळ्या पाहिजेत म्हणजे, त्याशिवाय नाही. म्हणजे आता बाशिंग कुठलं आणायचं? बाशिंग कुठलं आणायचं? बाशिंग म्हणजे काय असतं एकाने विचारलं. म्हणजे काय नसतं, एक असं दोरी बांधलेली असते, खाली अशा दोऱ्या लोंबकळत असेल. म्हणजे ओके ओके, म्हणजे सापडली. हा, एका बेळात हात घातला, नागिनीची पिल्लं होती बारकी बारकी बारकी, ओढून घेतली बाहेर सगळी. चला म्हणले बाशिंग. त्यातली त्यात मोठं लांब होतं का नाही, ते असं इथं बांधून टाकलं. आणि जी बारकी बारकी सगळी होती त्यांना सांगितलं, वर तोंडाने करकचून धरायचं, सोडायचं नाही, शेपट्या हलवायच्या नाही, असं तोंडावर सगळं. काय? नागाची पिल्ल, नागाची पिल्ल. हा, एक नाग हित, एक नाग हित, एक नाग हित, एक नाग हित, एक गळ्यात. गळ्यात मारल्या काय? हा, नरमुंड्यांची माळ. आणि मग कसा शोभायला लागला नवरदेव, कसा शोभायला लागला नवरदेव. सगळे देव आले, सगळे देव आले. देवाने बघितलं त्याच्याकडे, म्हणजे हे काय? हे काय? म्हणजे हे नवरदेवाचं आहे, म्हणजे हे नवरदेवाचे. असे कपडे नवरदेवाने घातलेत, आयुष्यात दुसरा कुठलाच नवरदेव घालू शकणार नाही. हाय का? घालू शकते का? घालू शकत नाही महाराज. मी माझ्या लग्नातला ड्रेस घातलाय, तुम्हाला आवडला, हे महाराजांनी जसा लग्नात ड्रेस घातला होता तसा घालायचा आहे. मग दोन आहेत पर्याय, एक महाराजाचाच आणायचा, किंवा महाराजांनी ज्या दुकानात शिवलाय त्या दुकानात घ्यायचा. तसाच मिळतोय की नाही? मिळतोय. पण असा एक तर नवरदेव आहे का ती म्हणतो मला महादेवाच्या लग्नासारखं लग्न करायचं? नाही हो, नाही. हे आमच्या हिमालयाने मोठा थाट केला महाराज. सगळे वराडी आले, सगळे देव पुढं, देव पुढं. आता म्हणले आता वाजवायला पाहिजे, वाजवायला पाहिजे आणि नाचायला पाहिजे. आणि नाचायला सगळ्यात मधोमध कोण आहेत माहिती का? भूत. भूते, वेताळी, नाचती, सगळे भूत नाचती. भूत म्हणजे काय हो? भूत म्हणजे साधी भूत नाहीत महाराज. जेवढे जेवढे अंतःकरणामध्ये इच्छा ठेवून मेलेले सगळे, जेवढे जेवढे अंतःकरणामध्ये इच्छा ठेवून मेलेले तेवढे सगळे नाही, ती भूत मृत्यू लोकात असते. अरे भगवान शिवशंकराच्या तिथं तसली भूत नव्हती महाराज. होते विचित्र. एक होतं महाराज त्रिमुंडी. किती? त्रिमुंडी म्हणजे त्याला हितनं दोन अजून दत्तासारखी दोन तोंड फुटलेली, तेवढंच. आणि खाली हातपाय एवढे एवढे. एक होता त्याचा एक डोळा असा मोठा आणि एक बारका, म्हणजे थोडा छोटा मोठा नाही, एक हाता एवढा आणि एक बोटाच्या पेरा एवढा. एक असं होतं महाराज पिवळं, एक निळं, एक काळं. आणि त्या सगळ्या भूतांच्या मध्ये एक भूत होतं महाराज, सगळ्यात मोठं. सगळ्यात
ह्या सगळ्याच्या मध्ये सगळ्यात मोठं भूत होतं महाराज. ते म्हणजे कोणतं? पंढरीचे भूत मोठे. आणि हे सगळं मोठं भूत मध्ये नाचत होतं महाराज. आणि काय हो, वाजंत्री काय आहे? वाजंत्री वाजंत्री असे महाराज, वाजंत्री असे कोण वरडते, कोण किंचाळते. हित हित वेगळं आहे महाराज. इथं कसं आहे, पुढे वाजंत्री वाजती ढोल, हित वेगळं आहे. किंवा करा जे जे कार, वाद्यांचे गजर कुठले? मृदुंग, विणे, अपार, टाळघोळ, हे तो वाद्य. तिथं वाद्य असली नाहीत महाराज, तिथं वाद्य असली नाहीत. तिथं वाद्य म्हणजे रेडीमेड आहेत, मानवाच्या मुखातून निघणारे शब्द. ही सगळी वाद्य वाजायला सुरुवात झाली. बघा बर का, आपण साम्य बघतोय, साम्य बघतोय. गेली त्याकडे आमच्या हिमराजांनी सगळी तयारी केली महाराज. हत्ती, घोडे, पालख्या, ही वराडी मंडळी यायला लागली. भगवान श्री हरी विष्णू कार्यवाह होते. त्यांनी सांगितलं सगळे देव पुढे जावा, सगळे देव पुढे जावा. सगळ्या देवतेंना पुढे, इंद्र, चंद्र, वरेंद्र सगळे गेले पुढं. त्यांना सरबत देते, फळाची टोपली देते, ड्रायफ्रुट्स देतात, अलंकार देतात. विचार करायला लागले, म्हणजे हे इतके सुंदर सुंदर म्हणजे वराडी आहेत, इतके सुंदर सुंदर वराडी आहे. नवरदेव किती सुंदर असत, बरोबर की नाही? सुंदर वराडी, वराड्यावरून नवरदेवाची तुलना करायला सुरुवात केली. एक देव म्हणला, बघा म्हणजे या लागलाय पाठीमागणं कसं असतंय. ह्या सगळ्यांनी घेता येईल तेवढ्या भेटी घेतल्या. दागिने घे, अमकं घे, तमकं घे, सगळं घेतलं, खिशात घातलं, निघाले पुढे जाऊन निवांत मंडपामध्ये जाऊन बसले. मंडपामध्ये जाऊन बसले आणि ही मागणं यायला लागले, वरडत किंचाळत असं करत करत. ज्यावेळेस यायला लागले त्यावेळेस पहिल्यांदा घोडे बिथरले. देवाचं नाव घ्यायचं म्हणल्यावर घोड्याला बिथरतच. मग ती 2 पायाचा असू दे नाही तर 4 पायाचा असू दे, घोडा बिथरत. आणि वर म्हणायचं सागर महाराज बोलतील बरं का. मी कुणाला पण बोलतो का? नाही बोल. जो वारकरी प्रत्येक कार्यक्रमाला येतो, उभारतो, त्याला कधी बोलतो का? रामभाऊ कधी बोललो का? कधीच नाही. पण चुकवा चुकवी करणाऱ्याला आपण चुकवा चुकवी करत नाही. जे चुकवा चुकवी करतो त्याला बोलायला आपण चुकत नाही, हे लक्षात ठेवायचं. काम आहे आमचं इथं. ज्या कामासाठी तुम्ही आलाय ते काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. नाही तर मग तुम्ही येऊन तर काय उपयोग आहे सांगा? येऊन उपयोग नाही तुमचा. तुम्ही कीर्तनाला नाही, भजनाला नाही, कशाला नाही, आणि पंढरपूरला आला कशाला? मरायला आलाय? काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. इथं आल्यानंतर काय, भले तुम्ही सागर महाराजांना काय ऐकू कीर्तन, कुठल्या तर मठात जाऊन ऐका, पण ऐका, बरोबर आहे का नाही?
चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. कुणाची बी ऐका तुम्ही. आम्हाला रामाचं कीर्तन आवडत नाही, आम्हाला सागर महाराजांचं कीर्तन आवडत नाही, मला कालिदासचं कीर्तन आवडत नाही आम्हाला. मग दुसरीकडे कुठेतरी जा, ज्याचं ऐकू वाटते त्याचं का होईना ऐक 2 तास. पण तसं करत नाहीत लोक. कीर्तन नको असलं ना, एखाद्याचं ऐकायचं नसेल तर बाहेर बाकडं मांडून ठेवलेत नगरपालिका. खास सोय वारकऱ्यांसाठी दशमी एकादशीची खास सोय. तिथं पाय हलवत बसते आणि तिथं म्हणते काय कळतंय लोकाला. बरोबर आहे, तुला जास्त कळतं बाबा. तुझ्यासारखा शहाणा जगात कुणीच नाही. बरोबर की नाही. तिथं बसून समजा काय करायचं आपल्याला हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस हरिनाम घेतलं जातं त्यावेळेस पापाचे कळप पळती पुढे. कुठं जाते? तिचं बेंचवरच जाते. तिथंच जाते बेंचवर, दुसरीकडे कुठं जात नाहीत. बसायचं का न बसायचं आपण ठरवायचं. हे सगळे गेले महाराज. हत्ती बिथरले, घोडे बिथरले, हे पळापळी करायला सुरुवात झाली. कस तरी पोरं फिरत होती ती बी गेली पळून. म्हातारी जरा थांबली. म्हातारीने म्हणले काय भानगड आहे बघा इथं. एक भूत आलं महाराज, लपून छपत आलं आणि म्हातारं असं बसलं होतं. त्याच्या समोर येऊन मोठ्यांदा आ करून वरड. जागेवर खलास म्हातारा, जागेवर खलास. उठलंच नाही ते बिचार, जागेवर खलास. भगवंतानी बघितलं, उठलं, मग गेलं पळून. सगळी बारकी बारकी पोरं आली आणि सगळी बारकी बारकी पोरं लपून बसली घरामध्ये. त्यांच्या आया म्हणतात का रे चल ना बाहेर. अरे वरात आली, नाचायचं का तुला? म्हणजे नाचायचं नाही, म्हणजे नाचायचं नाही. त्यांच्याकडे बघूनच बेशुद्ध पडायची वेळ आली. म्हणजे गेले भगवान शिवशंकर गेले आणि त्यांच्या पार्वती मातेच्या आईच्या समोर उभारले. आणि आईनं आरती करण्यासाठी ताट वर घेतलं. वर घेतल्याबरोबर त्या मैनावतीला सांगावंच लागलं नाही. मैनावतीला चक्कर आली, धाड दिशीन जमिनीवर आपटली. कळलं का? आणि हीच अवस्था कुणाची झाली? हीच अवस्था आमच्या रुक्मिणी मातेची झाली. पाहुन प्रेम हरीच्या यश श्रवण मननी. साम्याचा विचार करतो. एक ब्राह्मण गेला आणि ब्राह्मण म्हणला तुमची कन्या उपवर झाली. म्हणजे हो उपवर झाली, आमचं वर आहे. कोण आहे? अरे ऐक काय 6 गुणांनी युक्त माझा देव आहे. म्हणजे यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे 6 गुण वसती येते म्हणून तो भगवंतू असा 6 गुणांनी युक्त देव आहे. आणि हे ऐकलं नुसतं, कीर्ती ऐकली आणि कीर्ती ऐकल्याबरोबर दोघांना समाधी लागली. कुणाला? भीमक राजाला, त्याच्या पत्नीला आणि रुक्मिणी मातेला समाधी लागली. चक्कर येईल तिघांना पण. श्रवण गुण ऐकून एकाच रूप पाहून चक्कर येते आणि एकाचे गुण ऐकून चक्कर येते. काय भेद आहे व दोघांमध्ये? काय भेद आहे? रूपही त्याच आहे, गुणही त्याचे. भेद आहे का? भेद नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात हरिहरा भेद नाही. बस, हरिहरा भेद नाही. नका करू वाद. विनाकारण वाद करण्याची गरज आहे का? गरज नाही. यांच्या गावामध्ये आहे जरा बऱ्यापैकी. इकडं कोटलिंगनाथाचा सप्ताह सुरू झाला की इकडं गोसाईबाचा, आणि इकडं गोसाईबाचा सुरू झाला की इकडं महादेवाचा. अरे सगळे एकच आहेत का नाही? मी मधी केलती तडजोड, एकच करा, हाय की नाही? पण एक जण म्हणला महाराज कशाला 3 कार्यक्रम मिळतात, तिन्हीची पाकिटं मिळतात, कशाला तुम्ही एक करताय? पण वाद नाही बरं का त्यांच्यात वाद नाही. कारण सगळे एकमेकाच्या सप्त्याला जातात. वाद नाही. इकडे हनुमान मंदिर, इकडे विठ्ठल मंदिर, वाद नाही कुणाच्यात वाद आहे का? वाद गावोगावीच आहे ते. इकडे खंडोबा मंदिर, राम मंदिर, हाय का नाही? हाय की. प्रत्येक गावाची कुंडली आम्हाला माहिती, पण वाद नाही. आणि वाद कशासाठी करायचं? वाद करायचा नाही. नका करू वाद. वाद या शब्दाचा अर्थ काय? वाद या शब्दाचा अर्थ भांडण नाही. वाद या शब्दाचा अर्थ आहे भेद. वाद या शब्दाचा अर्थ भेद. म्हणून तुम्ही म्हणाल वाद या शब्दाचा अर्थ भेद कसा झाला? वाद कधी होतो? बघा बर का, आमचे नाथ महाराज रामायण लिहायसाठी बसले आणि रामायण लिहायसाठी बसल्यानंतर ऐकायला कोण होतो समोर? हनुमंतराय ऐकायला होते. त्यांनी लिहायला सुरुवात केली
की बाबा रावणाच्या बगीचेमध्ये असणारी जी फुलं आहेत ती शुभ्र वर्णाची आहेत, पांढरी फुलं आहेत. हनुमंतराय म्हणजे थांबा थांबा, प्रत्यक्ष आहे म्हणले मी. म्हणले मग लाल फुलं आहेत म्हणले, लाल. म्हणजे कसं शक्य आहे? हनुमंतराय तुम्ही लाल फुलं कसं म्हणता? महादेवाला कोणती फुलं लागतात? पांढरी. हा, हनुमंत जर रावण जर समजा गणपती बाप्पांचा भक्त असला असता तर मग लाल फुलं असली असती, पण पांढरी पाहिजेत. ते म्हणले नाही, लाल. मग आता वाद चालला. वाद चालला म्हणजे काय झाला? भेद आहे. कशामध्ये भेद आहे? वैचारिक भेद आहे. वैचारिक भेद. एक म्हणते पांढरी, एक म्हणते तांबडी. हा भेद आहे, हा भेद आहे. आणि त्या भेदानुसार काय चालू आहे? वाद चालू आहे. कुणाकडे जायचं? म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक, सीतामातेकडे जाऊया, कारण सीतामाता बरेच दिवस तिथे राहिली, तिलाच माहित असेल कुठली फुले. नाहीतर दुसरं साक्षात लंकेला जाऊया. म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला वाटेल तसं. आमच्या हनुमंतरायने एकनाथ महाराजांना घेतलं, खांद्यावर गेली लंकेत. बघितलं तर सगळी फुलं पांढरी, सगळी फुलं पांढरी. म्हणजे बघा, म्हणजे पांढरी. म्हणजे नाही हो, सीतामातेकडे जाऊ. सीतामातेकडे गेले. आई फुलं कसली? म्हणजे कुठली? अशोक वाटिकेतली. म्हणजे पांढरी. आणि मला लाल कशी दिसली? हनुमंतरायला सांगितलं, ज्यावेळी तुम्ही आला, तुम्ही माझी अवस्था बघितली, त्यावेळेस तुमची अवस्था अशी झाली म्हणायची. देखी परम विहाकुळ सीता, सो कपी क्षण कल्पही समबीता. ज्या वेळेस व्याकुळ सीतेला बघितलं ना, तो एक क्षण कपिला म्हणजे आमच्या हनुमंतरायाला एका कल्पाप्रमाणे वाटला. एका कल्पाप्रमाणे. आणि मग कल्पाप्रमाणे एखादा क्षण वाटणे म्हणजे काय? अतिशय राग येणे. आणि एवढा राग आला, सगळं रक्त डोळ्यात उतरलं. एवढं रक्त डोळ्यात होतं की समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट लाल दिसायला. म्हणून सांगितलं, बुद्धिभेद करायचा नाही, दोघांमध्ये वाद करायचा नाही. दोघं कसे आहेत? दोघं एकरूप आहेत महाराज. एक एकाचे हृदय. आणि गोडी साखरेचे ठाई विठोबा रखुमाई.